जेव्हा माणूस कर्जात बुडतो तेव्हा फक्त पैसे संपत नाहीत, तर त्याचा आत्मविश्वास, झोप आणि जगण्याची इच्छाही संपायला लागते. पण ज्या क्षणी सर्व दरवाजे बंद होतात त्या क्षणी स्वामी समर्थांचा एक अदृश्य दरवाजा उघडतो. आणि ही कथा आहे अशाच एका माणसाची ज्याचं आयुष्य एका संदेशाने संपूर्णपणे बदलून गेलं. सांगली जिल्ह्यातील एक छोटंसं गाव नांद्रे, त्या गावात राहायचा संदीप कदम. साधा, मेहनती, कुटुंबावर जीव टाकणारा माणूस. 2 एकर शेती, आई वडील, बायको आणि एक लहान मुलगी, एवढंच त्याचं जग होतं. काही वर्षापूर्वी संदीपने मोठं स्वप्न पाहिलं होतं. शेतीसोबत एक छोटंसं डेअरी फार्म सुरू करायचं आणि त्यासाठी त्याने बँकेतून कर्ज घेतलं 5 लाख रुपये. सुरुवातीला सगळं छान चाललं, पण नशिबाने अचानक पाठ फिरवली. पहिले दुष्काळ, मग गायी आजारी पडल्या, दुधाचा भाव खाली झाला आणि हळूहळू कर्ज वाढतच गेलं. 5 लाखाचं कर्ज 8 लाख झालं. दर महिन्याला बँकेचा फोन, EMI भरली नाही तर नोटीस येईल. बँकेचे कर्मचारी घरी येऊन उभे राहायचे. शेजारी कुजबूज करू लागले. घरात तणाव वाढला. बायकोच्या डोळ्यात रोज भीती दिसायची. एक दिवस तर बँकेचा अधिकारी थेट घरी आला. 15 दिवसात पैसे नाही भरले तर जमीन जाईल. त्या रात्री संदीपला झोपच लागली नाही. तो छताकडे बघत बसला. डोळ्यातून पाणी वाहत होतं. मनात एक भयंकर विचार आला, मीच जर नसतो तर सगळ्यांची समस्या संपली असती. तो निर्णायक क्षण. रात्री 2 वाजता तो घराबाहेर पडला. गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या विहिरीजवळ जाऊन तो बसला. पूर्ण अंधार, पूर्ण शांतता. तेवढ्यात त्याला दूर एक मंद आवाज ऐकू आला, घाबरू नकोस, मी आहे ना. संदीप घाबरून मागे वळाला. कोणीच नव्हतं. पण अचानक त्याच्या नजरेस पडली विहिरीजवळची छोटी स्वामी समर्थांची मूर्ती. त्या मूर्तीसमोर दिवा पेटलेला होता, पण तिथे जवळपास कोणी देखील नव्हतं. त्याच्या अंगावर काटा आला. स्वामींचा संदेश. तो मूर्तीसमोर बसला आणि रडायला लागला. स्वामी, आता काहीच उरलं नाही, सगळं संपलं. तेवढ्यात त्याच्या मनात स्पष्ट शब्द उमटले, कर्ज पैशाचं नसतं, भीतीचं असतं. भीती सोड, कर्म सुरू ठेव, मार्ग मी दाखवतो. संदीपला वाटलं ही कल्पना असेल, पण त्या क्षणी त्याच्या मनात अचानक एक विचार चमकला, बदलाची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावातील शेतकरी गटाकडे गेला. त्याने डेअरी बंद करण्याऐवजी गावातील 4 शेतकऱ्यांसोबत मिळून एक दूध संकलन केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला सगळे हसले, पण संदीप हार मानला नाही. दररोज स्वामी समर्थांचा जप करत तो प्रयत्न करत राहिला. एका महिन्यानंतर सरकारी योजनेबद्दल त्याला माहिती मिळाली, ज्यामध्ये दूध व्यवसायासाठी अनुदान मिळणार होतं. त्याने अर्ज केला. चमत्कार की योगायोग. 3 महिन्यांनी त्याचा अर्ज मंजूर झाला. अनुदान मिळालं. नवीन मशीन बसली. गावातील 30 शेतकरी त्याच्याकडे दूध देऊ लागले. संदीपचं उत्पन्न अचानक वाढायला लागलं. 1 वर्षात त्याने अर्ध कर्ज फेडलं. 2 वर्षात संपूर्ण कर्ज संपवलं. सर्वात भावनिक क्षण. कर्जाची शेवटची EMI भरल्यावर तो थेट अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या समाधीसमोर उभा राहून तो रडू लागला. त्याच्या मनात पुन्हा तोच आवाज आला, मी चमत्कार करत नाही, मी फक्त माणसाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. त्या क्षणी संदीपला समजलं, स्वामींनी पैसे दिले नाहीत, पण योग्य विचार दिला. कथेचा संदेश. कर्ज हे फक्त आर्थिक नसतं, ते मनावरचं ओझं असतं. जेव्हा माणूस हार मानतो तेव्हा संकट जिंकतं, पण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा नशीब बदलतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित आज तुम्हीही कर्जात असाल, पण लक्षात ठेवा, समस्या कितीही मोठी असली तरी स्वामींचा एक संदेश आयुष्य बदलायला पुरेसा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.